कोरोना योद्धाच वेतनापासून वंचित. ग्रामीण रुग्णालय दडगाव येथील परिस्थिती. ग्रामीण रुग्णालय दडगाव येथे काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मागील 1.5 वर्षापासून पगार होत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मान करत असताना दुसरीकडे येथील सफाई कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याने मोठ्या कसरतीने दिवस काढावे लागत आहे. आमचे प्रतिनिधी राकेश पवार यांनी घेतलेल्या तेथील परिस्थितीचा आढावा. नमस्कार, आदिवासी जनजागृती चॅनलमध्ये मी राकेश पवार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आज आदिवासी जनजागृती टीम आलेली आहे ग्रामीण रुग्णालय दडगाव येथे. कोरोनाच्या काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून जेव्हा आपण संबोधत होतो तिथले जे डॉक्टर आहेत, कर्मचारी आहेत त्यांना, परंतु दडगाव येथे एक वेगळी परिस्थिती लक्षात आली. ग्रामीण रुग्णालयामध्ये काम करणारे सफाई कामगार, काय नाव झालं तुमचं? नरसिंग कोथरावडे यांचा पगार गेल्या 15 महिन्यापासून यांना पगार भेटलेला नाही. सर, पगार किती आहे तुमचा? 5,000. बघा, 5,000 यांचं पेमेंट असतं महिन्याला. ते 5,000 पेमेंटसाठी हे दररोज इथं कामाला येत असतात. कोरोनासारख्या मोठ्या भयंकर महाबिमारीमध्ये सुद्धा यांनी इथं काम केलेलं आहे आणि आता सुद्धा काम करत आहे. तरी देखील यांचा 15 महिने उलटून गेले असतात तरीही यांचा पगार मिळालेला नाही आहे. केव्हापासून जॉईन झाले दादा तुम्ही इथं? मी 2009 पासून. 2009 पासून. किती महिने झाले तुम्हाला पगार नाही? मला जानेवारी पासून पगार नाही. 19 जानेवारी 2019 पासून पगार नाही. 2019 पासून पगार नाही. मग तुम्ही काय पत्रव्यवहार वगैरे केले का? डॉक्टरांशी बोलले? पत्र बी दिलं आहे, अर्ज बी दिला, सगळ्यांना दिलं आहे. ते अर्चना मॅडमला दिलं, CS ला 2-3 वेळा दिलं, CS उघडवी केला आणि स्वतः मी देतो. डॉक्टर लोकांनी काही नाही देत. असं. गाव कोणतं तुमचं? कात्री. कात्री. इथून किती किलोमीटर आहे? इथून तर 30 रुपये भाडं लागतं. 30 रुपये दिवसाला भाडं. मग तुम्ही अपडाऊन करता का? कसं आहे? नाही, इथं नाही. इथंच राहतात. मुलं भाडं? नाही, मुलं नाही, बाई आहे. असं फॅमिली. 5,000 मानधानमध्ये यांचं पूर्ण कुटुंबाचं पालन पोषण हे भाऊ करत असतात. परंतु 15 महिने उलटून गेले तरी 5,000 यांचं मानधन बघायला मानधन आहेच नाही. ते 5,000 तरी देखील यांचं मानधन 15 महिने झाले तरी कोणीही दखल घेतलेली दिसत नाही आहे. अजून किती कर्मचारी आहेत इथं? बाकी आम्ही ते बंद करून दिलं होतं. आता ते माणसीला लागले आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसवर आम्ही 2 आहेत. ते आता लागले आहे. बंद केलं होतं त्यांनी. कॉन्ट्रॅक्ट बेसवर 2 आहेत. असं. मग डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? तुमच्या पेमेंट बद्दल काय म्हणतात डॉक्टर? डॉक्टरला सांगितलं तर डॉक्टर उलटं बोलतं की तुम्हाला कोणी लावलं, ज्यांनी लावलं त्यांना सांगायचं सांगत होता डॉक्टर. सिस्टरला सांगितलं तरी असं उत्तर देतात. CS ला पत्र वेळोवेळी पत्र दिलं तर CS उघडवी करतो. असं आहे. म्हणजे तुमचा 15 महिने म्हणजे किती? 75,000. नाही, जास्त असेल आता तिथं 16 दाखवत आहे. पण मी हा तो अर्ज केव्हाचा दिलेला आहे आणि दुसरं त्यानंतर अर्ज दिलेला आहे माझ्याकडे आहे. तुम्ही अर्जाची OC वगैरे घेतली आहे का दादा? अर्जाची OC वगैरे घेतली आहेत का? उशी घेतली आहे. 2 वर्ष झालेलं आहे. उशी घेतलेली आहे. उशी घेतली 2 वेळा उशी घेतलेली आहे CS कडे. तुम्ही बघू शकता जे कॉन्ट्रॅक्टी जे सफाई कामगार आहे यांचं पूर्ण पेमेंट थकलेलं आहे. त्यांची व्याख्या तुम्ही आता ऐकली. चला आपण डॉक्टरांना विचारूया की नेमकं यांचा प्रश्न का सुटत नाही बा, कुठं अटकलेला हा प्रश्न आहे. आता जे आमच्याकडे जे सफाई कर्मचारी आहे नरसिंग वडवी, यांचं ना मागील 1.5 वर्षापासून पेमेंट झालेलं नाही आहे. आणि ॲक्च्युली इश्यू असा आहे की यांची आपलं ठेकेदारी पद्धती आहे आणि यांचं जो ग्रँट किंवा अनुदान जो असतो ना तो नाशिकवरून येतो. परंतु मागील 1.5 वर्षापासून त्यांचं जो अनुदान आहे ना वरून नाशिकवरून आलेलं नाही आहे. त्यामुळे यांचं पेमेंट झालं नाही आहे. यांचं पेमेंटसाठी जो आम्ही मागील 1.5 वर्षापासून आम्ही बऱ्याचदा पाठपुरावा केला आहे आणि CS ला पण लेटर लिहिलं होतं आणि हा स्वतः जाऊन पण भेटला होता. पण एवढं प्रयत्न करून सुद्धा यांचं पेमेंट झालेलं नाही आहे. आमच्या लेवलला आमच्या पद्धतीने बरंच आम्ही प्रयत्न वगैरे केलं होतं पण आतापर्यंत यांचं पेमेंट झालं नाही याचं आम्हाला पण खूप वाईट वाटतं. आदिवासी जनजागृती संबंधित विभागाला आवाहन करते की या कर्मचाऱ्यांचे वेतन लवकरात लवकर करावे.